नमस्कार. आज आपण इथे कोथिंबीर वडी बनवतोय. त्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये मी धुवून घेतली. त्यानंतर आपण इथे 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलाय आणि त्याच्यानंतर लसूण घेतलेला आपण. अद्रक आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतली आणि दुसरीकडे आपण जी स्वच्छ केलेली कोथिंबीर होती ती आपण बारीक चिरून घेणार आहेत. तर इकडे मी कोथिंबीर चिरून घेतली छान. आता ती कोथिंबीर आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय. तर बाउलमध्ये आता ती कोथिंबीर आपण काढून घेतली, हे बघा. आणि बाउलमध्ये कोथिंबीर काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्व मिश्रण घालणार आहेत. त्यासाठी मी प्रथम घेतलं तिथे लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1 चमचा हळद घेतोय तिथे. 1 चमचा हळद घातली आपण त्याच्यामध्ये आता. आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये घालतोय अद्रक आणि लसूण जे पेस्ट बनवून घेतली होती, आता ही पेस्ट घातली. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओवा घालतोय. ओवा जो आहे तो मी हातावर क्रश करून घेतला, हे बघा. आणि तो ओवा त्याच्यामध्ये घातला आपण. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ घालतोय. पांढरे तीळ घातल्यानंतर आपली वडी खुसखुशीत आणि खमंग असं छान होतं त्याचा. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय बेसन. तर बेसन घातलं आपण त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालतोय. आता हे सगळं एकत्र मिश्रण तयार करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. त्याच्यानंतर आम्ही चण्याचं पीठ घातल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पण पीठ घातले वरून आणि थोडंसं जिरं घातलं आहे. आता ते थोडंसं पाणी घेऊन ते आपल्याला एकत्रित मिक्स करायचे. आता छान गोळा आपला तयार झाला आहे. दुसरीकडे आपण प्लेटमध्ये आपण तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं तेल मी मिश्रणात पण घातलं आहे आणि छान असा घट्ट गोळा आपण तयार करून घेतला. तो गोळा आता आपण या प्लेटमध्ये व्यवस्थित पसरवून घेऊया. हे बघा, आता मी छान तो पसरवून घेते. आणि पूर्ण पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर आपण पुन्हा वरून तीळ घालणार आहेत. तर हे बघा, आपण वरून पुन्हा तीळ घालतोय. त्या तीळ घातल्याने वडीला सुंदर रंगही येतो आणि छान दिसायलाही सुंदर दिसते, खुसखुशीत आणि खमंग अशी आपली वडी तयार होते इथे. आता बघू शकतो आपण का इथे मी दुसरीकडे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. तिथे आता आपण वडीला 10 मिनिटाची वाफ काढून घेऊया. झाकण ठेवलं मी तिथे. आता ही आपली वडी 10 मिनटं शिजली. 10 मिनटं झालेले आहेत आता. वडी आपण आता तिथून प्लेट काढून घेतोय. प्लेट काढल्यानंतर आपण ती थोडीशी 5 ते 10 मिनटं थंड करूया. थंड केल्यानंतर प्लेटमध्ये कडा ती मोकळी करून घेऊ आपण. त्याच्यानंतर आपण हव्या त्या आकारामध्ये आपण ती वडी कापून घेऊया. हे बघा, छान वडी आपली तयार झालेली आहे इथे. आता ती वडी आपण अशीही खाऊ शकतो किंवा मग फ्राय करूनही खाता येईल. आपण इथे शॅलो फ्राय करणार आहेत, त्यासाठी मी घेतलं आहे तेल. आणि त्याच्यानंतर आता ती वडी आपण त्या तेलामध्ये सोडतोय आणि छान फ्राय करून घेतोय. अगदी कमी तेलामध्ये ही वडी आपली फ्राय होते. आणि बघू शकता आपण एकदा पलटी मारली, आलटपलट करून ती वडी आपण फ्राय केली. आता काढून घेतली आपण वडी. वडीचा कलर बी सुंदर आला आणि खमंग असा सुगंध येतोय, बघू शकता.